इसवी सन 1800 मध्ये स्वामी समर्थांनी समाधी घेतली। समाधीनंतर बालगजाननांना स्वामींच्या दर्शनाची तळमळ लागली। त्यावेळेस स्वामींनी प्रकट होऊन बालगजाननास दर्शन दिले। स्वामींनी बालगजाननास सांगितले की नाशिकला देव मामलेदार यांच्याकडे जावे व त्यानंतर अकोटला नरसिंगजी महाराज यांच्याकडे जावे। त्यानंतर शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा, असे बोलून स्वामी समर्थ गुप्त झाले। बाल गजानन नाशिकला जाण्यास निघाले। नाशिकला पोचल्यावर त्यांनी गोदावरीमध्ये आंघोळ करून शिवाचे दर्शन घेतले। त्यानंतर ध्यानधारणा करून ते देव मामलेदारांच्या भेटीस निघाले। दोन संतांची भेट झाली। दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले। देव मामलेदारांनी गजानन महाराजांना आसनावर बसवले व त्यानंतर तेथेच ठेवून घेतले। देव मामलेदार हे फार ज्ञानी तर होतेच, पण त्यांची ख्यातीही फार होती। एक दिवस श्री गजानन महाराज व देव मामलेदार एकमेकांसोबत आध्यात्मिक चर्चा करत बसले होते। त्यावेळेस एका दुष्टाने एका सुंदर काचेच्या भांड्यामध्ये एक मांसाचे तुकडे ठेवून ते रुमालाने झाकून ते देव मामलेदारांसमोर आणून ठेवले। अशा वेळेस त्या दुष्टाच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडण्याच्या आतच देव मामलेदार त्याला म्हणाले, हे तुळशीपत्र आणि पुष्प का आणले आहेस? तो दुष्ट चपापला। त्याने रुमाल उघडून बघितले तर त्याला तुळशीपत्र आणि पुष्प दिसले। तेव्हा कुठे त्या दुष्टाने स्वतःची चुकी कबूल केली आणि देव मामलेदारांची माफी मागितली। ही सर्व घटना पाहून गजानन महाराजांनी मात्र अंतरी ओळखले की देव मामलेदार हे लीलावती सिद्ध संत आहेत। देव मामलेदारांनी देह सोडण्याआधी गजानन महाराजांना स्वामी समर्थांच्या वचनाची आठवण करून दिली की तू शेगावला जा, तेथे भक्तांचा उद्धार कर आणि तेथेच देह सोड। त्यानंतर देव मामलेदारांनी देह सोडला आणि त्या अगोदरच गजानन महाराजांनी त्यांची आज्ञा घेऊन तपश्चर्या केली। यावेळी त्यांना रघुनाथदास या महंतांनी योगसिद्धी दिली। त्यानंतर रघुनाथदास यांच्या आज्ञेवरून गजानन महाराज पुन्हा नाशिक येथे आले।